Good morning, student. Profit prior to incorporation, SYBCom corporate account या सब्जेक्ट मधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकचा आज आपण तिसरा प्रॉब्लेम पाहतोय ब्लूम डेकर्सचा. ब्लूम डेकर लिमिटेड was registered on 1st January 2008 to purchase the business of Star Decker as on 1st October 2007. ब्लूम डेकर नावाची जी कंपनी आहे ती रजिस्टर झालेली. केव्हा रजिस्टर झाली तर 1 जानेवारी 2008 ला. आणि त्यांनी बिझनेस केव्हा खरेदी केलाय स्टार डेकरचा तर 1 ऑक्टोबर 2007 ला. म्हणजे 1 ऑक्टोबर 7 ला बिझनेस खरेदी केला, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन मात्र 1 जानेवारी 2008 ला केलेलं आहे. मग 1 ऑक्टोबर पासून 1 जानेवारी पर्यंतचा पिरियड काउंट करायचा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीची 1 तारीख आहे त्यामुळे ती काउंटिंग मध्ये येणार नाही. म्हणजे 3 महिन्यांचा जो पिरियड आहे तो प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. पुढे सांगितलंय अँड ऑब्टेन अ सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला. हा केव्हा मिळालाय त्यांना तर 31 जानेवारी 2008 ला. 31 जानेवारी 2008 ला जरी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाला असेल तरी ती तारीख आपण विचारात घेत नाही. तर रजिस्ट्रेशन केव्हा झालं तर 1 जानेवारीला. मग 1 जानेवारीचीच तारीख विचारात घेणार. मग 1 ऑक्टोबर पासून 1 जानेवारी पर्यंत 3 महिने होतात, तो आहे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. त्यानंतर इयर एंडिंग केव्हा होतंय तर 30 सप्टेंबरला होतंय. मग 1 जानेवारी पासून 30 सप्टेंबर पर्यंत 9 महिने होतात, तो आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. यावरून आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे द सेल्स फॉर द होल पिरियड म्हणजे संपूर्ण वर्षाचे अमाउंटेड टू रुपीज 4,80,000 4,80,000 रुपये सेल्स आहेत. ऑफ विच रुपीज 60,000 रिलेटेड टू द पिरियड फ्रॉम 1/10/2007 टू 31/12/2007. एकूण सेल्स आहेत 4,80,000. त्यापैकी 60,000 रुपयाचे जे सेल्स आहेत ते 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर पासून 31 डिसेंबर पर्यंतचे म्हणजेच कोणते सेल्स आहेत 60,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधले सेल्स आहेत 60,000. मग 4,80,000तून आपण 60,000 रुपये वजा करणार. राहिलेले 4,20,000 रुपये हे कुठले असणारे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे असणारे. प्री इनकॉर्पोरेशनचे 60,000 रुपये सेल्स आहेत आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे किती असणार 4,20,000. ते कुठून आले 4,80,000तून 60,000 रुपये आपण मायनस केले. त्यानंतर पुढे सांगितले द ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 सप्टेंबर 2008 शोज ग्रॉस प्रॉफिट रुपीज 1,92,000. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,92,000 रुपये. तो आपण सेल्स रेशो मध्ये प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला डिव्हाइड करणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 30/9/2008. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करताना टाइम रेशो काढायचा आहे, त्यानंतर सेल्स रेशो काढायचा आहे आणि इंटरेस्ट टू वेंडर वर जर ऍडजस्टमेंट असेल म्हणजे इंटरेस्ट टू वेंडर नावाचा आयटम आलेला असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बघा डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला जे खर्च आहेत त्यापैकी 2 खर्चाच्या पुढे कंसात काहीतरी तारीख आणि अमाऊंट दिलेली बघा. बॅड डेब्ट्स आहे. बॅड डेब्ट्सच्या पुढे कंसामध्ये सांगितलंय ऑफ विच रुपीज 1,400 रिलेटेड टू बुक डेब्ट्स क्रिएटेड बिफोर 1/1/2008. एकूण बॅड डेब्ट आहेत 4,000 रुपये. 4,000 रुपयामध्ये 1,400 रुपयाचे बॅड डेब्ट असे आहेत की जे 1/1/8 पूर्वीचे म्हणजेच 1,400 रुपये प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत. मग एकूण 4,000 रुपये आहेत. 4,000तून आपण 1,400 वजा करणार. राहिलेले 2,600 रुपये आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. मग फक्त त्याची एक वर्किंग नोट द्यायची आहे. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर नावाचा जो आयटम आहे तो 8,000 रुपये आहे आणि त्या संदर्भात सुद्धा कंसात ऍडजस्टमेंट आहे 6% ऑन 2 लाख फ्रॉम 1/10/2007 टू 31/5/2008. आता हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही 6% 2 लाखावर, कारण की ते ऑलरेडी कॅल्क्युलेट करून आपल्याला दिलेले आहेत 8,000 रुपये. मग हा जो 8,000 रुपये
अमाऊंट आहे इंटरेस्टची ती कोणत्या कालावधीसाठी आहे तर 1 ऑक्टोबर पासून 31 मे पर्यंत आहे. 1 ऑक्टोबर पासून 31 मे पर्यंत महिने काउंट करायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 8 महिने होतात. 8,000 रुपये व्याज 8 महिन्यांसाठी आहे. आपण 8,000ला 8 ने भाग देणार. 1,000 रुपये एका महिन्यासाठी व्याज येईल. आपले प्री इनकॉर्पोरेशनचे 3 महिने, मग 1,000 गुणिले 3 असं 3,000 रुपये इंटरेस्ट आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनला दाखवावं लागेल आणि राहिलेलं 5,000 रुपये इंटरेस्ट आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवावं लागेल. याप्रमाणे 2 खर्चांवर इंटरनल ऍडजस्टमेंट दिलेले आहेत आणि टाइम रेशो, सेल्स रेशो तो आपण काढणारच आहोत. त्यानुसार आधी वर्किंग नोट घेऊयात आणि त्यानंतर स्टेटमेंटला सुरुवात करूया. आधी वर्किंग नोट घ्या. इम्पॉर्टंट डेट्स लिहून घ्या. डेट ऑफ ऍक्विजिशन 1 ऑक्टोबर 2007, म्हणजे बिझनेस जेव्हा ऍक्वायर केला ती तारीख आहे 1 ऑक्टोबर 2007. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन जेव्हा रजिस्टर झाला ती तारीख आहे 1 जानेवारी 2008 आणि फायनान्शियल इयर एंडची तारीख आहे 30 सप्टेंबर 2008. आधी आपण इम्पॉर्टंट डेट्स लिहून घेतल्या. 1 ऑक्टोबर पासून 1 जानेवारी पर्यंत 3 महिने काउंट होतात. मग 3 महिन्यांचा पिरियड हा प्री इनकॉर्पोरेशनचा आहे. 12तून 3 वजा करा किंवा 1 जानेवारी पासून 30 सप्टेंबर पर्यंतचा पिरियड काउंट करा, तो 9 महिन्यांचा होतो. तो पोस्ट इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. त्यानंतर टाइम रेशो कॅल्क्युलेट करा. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो 2 भाग करा. प्री इनकॉर्पोरेशन टाइम अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम. प्री इनकॉर्पोरेशन टाइमला आले 3 मंथ अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइमला 9 मंथ. 3 एक 3, 3 त्रिक 9, एकास 3 हा आला टाइम रेशो. त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो 2 भाग करा पुन्हा. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. पुढे टोटल सेल्स. टोटल सेल्स दिलेले आहेत आपल्याला 4,80,000. त्यापैकी 31 डिसेंबर पर्यंतचे सेल्स आहेत 60,000, म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशनचे सेल्स आहेत 60,000. मग 4,80,000तून 60,000 वजा केले, राहिले 4,20,000. ते आपण दाखवलेले आहेत पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये. त्यानंतर 0 कॅन्सल करून रेशो काढूयात. 6 एक 6, 6 7 42, एकास 7 हा आला सेल्स रेशो. त्यानंतर बॅड डेप्ट वर जी ऍडजस्टमेंट आहे इन ब्रॅकेट दिलेली तिची वर्किंग नोट देऊयात. ऍज बॅड डेप्ट ऑफ ₹1,400 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड बिफोर 1 January 2008 means pre-incorporation. Remaining bad debt of ₹2,600. 2,600 कसे आले? टोटल बॅड डेप्ट्स आहेत तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम पहा. टोटल बॅड डेप्ट्स आहेत प्रॉब्लेम मध्ये 4,000 आणि त्यापैकी 1,400 प्री इनकॉर्पोरेशनचे तेवढे मायनस केले, राहिलेले 2,600 रुपये आले. 2,600 हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. रिमेनिंग बॅड डेप्ट ₹2,600 रिलेटेड टू आफ्टर इनकॉर्पोरेशन, दॅट इज पोस्ट इनकॉर्पोरेशन. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडरचं कॅल्क्युलेशन घ्या. अलोकेशन ऑफ इंटरेस्ट टू वेंडर. इंटरेस्ट टू वेंडर ₹8,000. प्रॉब्लेम मध्ये दिलेले आपल्याला 8,000 रुपये इंटरेस्ट टू वेंडर. यापूर्वीच मी एक्सप्लेन केलं. पेड अप टू द डेट ऑफ सेटलमेंट 1/10/2007 टू 31/5/2008. आपण पिरियड काउंट केलाय. काउंट करून 8 महिन्यांचा पिरियड येतोय, 8 मंथ्स. टोटल इंटरेस्ट आहे 8,000. 8,000 ला 8 ने डिवाइड करा इज इक्वल टू 1,000 पर मंथ. 1,000 पर मंथ. प्री इनकॉर्पोरेशन टाइम अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम 2 सेक्शन करा. प्री इनकॉर्पोरेशनला 3 into 1,000 is equal to 3,000 and post incorporation मध्ये 5 into 1,000 is equal to 5,000. प्री इनकॉर्पोरेशनचे 3 महिने आहेत म्हणून 3 गुणिले 1,000 केले, एका महिन्याचे व्याज 1,000 रुपये, असं 3,000 रुपये व्याज आलं. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 8तून 3 गेले म्हणजे 5 महिने शिल्लक राहिले,
मग 5 गुणिले 1000 म्हणजे 5000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. याप्रमाणे आपण 4 वर्किंग नोट लिहिल्या. फर्स्ट टाइम रेशो कॅल्क्युलेट केला, त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला. टाइम रेशो 1:3 आलाय, सेल्स रेशो 1:7 आलेला आहे. त्यानंतर बॅड डेटची जी ऍडजस्टमेंट होती त्यासाठी वर्किंग नोट लिहिली आणि इंटरेस्ट टू वेंडरचं कॅल्क्युलेशन केलं. आता स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ ब्लूम डेकर लिमिटेड स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 30th September 2008. आणि कॉलम आखा पर्टिक्युलर बेसिस ऑफ अलोकेशन रेशो टोटल रुपीज. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 2 सेक्शन करा, डेबिट क्रेडिट, त्यासाठी रुपीजचं चिन्ह टाका. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये पण 2 सेक्शन करा, डेबिट क्रेडिट, त्यासाठी रुपीजचं चिन्ह टाका. तर प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड पासून करत असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साइड आहे त्या क्रेडिट साइड पासून सुरुवात करायची. आधी प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये पण ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,92,000 रुपये. त्यानंतर स्टेटमेंट पहा. स्टेटमेंटच्या क्रेडिटला पण ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,92,000 रुपये. फर्स्ट आपण ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहोत. स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंट मध्ये घ्या ग्रॉस प्रॉफिट, बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये सेल्स, बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये सेल्स, रेशो मध्ये 1:7, टोटल मध्ये 1,92,000. क्रेडिट साइडला आपण वाटतोय 7 आणि 1 8, 8 ने 1,92,000ला भाग द्या. एक भागाला 24,000चा, 24,000 आणि 1,68,000 क्रेडिट साइडला वाटले. क्रेडिट साइड वाटून झाली की आपण लगेच टोटल कॉलमची टोटल करतो. एकच आयटम होता क्रेडिट साइडला, त्यामुळे टोटल कॉलमची टोटल घ्या 1,92,000. टोटल कॉलमची टोटल 1,92,000. फर्स्ट आपण क्रेडिट साइडचा आयटम वाटून घेतो. त्यानंतर डेबिट साइड पहा. डेबिट साइडला फर्स्ट आयटम आहे मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन 10,100 रुपये. स्टेटमेंट मध्ये घ्या मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन. डायरेक्टर्सला जे काही दिलं जातं, डायरेक्टर फीज असेल, मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन असेल, ते पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवलं जातं. म्हणजे वर्षाच्या शेवटी दिलं जातं म्हणून पोस्टला दाखवतात. टोटल अमाऊंट मध्ये घ्या 10,100 रुपये आणि पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कॉलमला दाखवा. आता डेबिट साइड सुरू झाली आहे म्हणून आपण डेबिट साइडच्या कॉलमचा वापर करतोय. त्यानंतर पुढचा आयटम प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे कंपनीच्या रजिस्ट्रेशनचा खर्च असतो आणि तो सुद्धा पोस्ट इनकॉर्पोरेशनलाच दाखवायचा असतो. म्हणून पोस्ट इनकॉर्पोरेशनला घ्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, बेसिस मध्ये घ्या पोस्ट, रेशो मध्ये डॅश, टोटल मध्ये 1,500, पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. देन नेक्स्ट रेंट. रेंट कॉमन खर्च आहे, आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. रेंट बेसिस मध्ये घ्या टाइम, रेशो मध्ये 1:3, टोटल अमाऊंट आहे 9,600. 9,600 ला 4 ने डिवाइड करा, 4 ने डिवाइड करा. एक भाग येईल 2,400 रुपयाचा. 2,400 आणि 7,200, 2,400 आणि 7,200. त्यानंतर बॅड डेट. बॅड डेट वर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला ऍक्च्युअल म्हणणार आहे.
कॅल्क्युलेशन केलेले ऑलरेडी आपण वर्किंग नोट मध्ये. बॅड डेट बेसिस मध्ये घ्या ऍक्च्युअल, रेशो मध्ये डॅश, टोटल मध्ये 4000, प्री इनकॉर्पोरेशनला 1400 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 2600. त्यानंतर घ्या पुढचा आयटम ऍडमिनिस्ट्रेशन सॅलरी. नेक्स्ट आयटम घ्या ऍडमिनिस्ट्रेशन सॅलरी. प्रॉब्लेम मध्ये पहा किती आहे. ऍडमिनिस्ट्रेशन सॅलरी 24,000. कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटायचा. बेसिस मध्ये घ्या टाइम, रेशो मध्ये 1:3, टोटल मध्ये 24,000. 24,000ला 4 ने भाग द्या. 6,000चा एक भाग, 6,000 आणि 18,000. देन नेक्स्ट आयटम इंटरेस्ट ऑन डिबेंचर. इंटरेस्ट म्हणजे व्याज, सर्व प्रकारचं व्याज आणि सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स ह्या नेहमी वर्षाच्या शेवटी केल्या जातात. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आपण पोस्टला दाखवणार आहोत 12,000 रुपये. पोस्ट बेसिस मध्ये डॅश, टोटल मध्ये 12,000. पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साइडला घ्या 12,000. देन डेप्रिसिएशन ऑन प्लांट, कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटायचा आहे 7,200 रुपये. ऑफिस एक्सपेन्सेस पण कॉमन खर्च आहे, तो पण आपण टाइम रेशोत वाटणार आहोत 3,600 रुपये. या डेप्रिसिएशन ऑन प्लांट बेसिस मध्ये टाइम, रेशो मध्ये 1:3, टोटल मध्ये 7,200. 7,200ला 4 ने भाग द्या. एक भागाला 1,800 रुपयाचा. 1,800 आणि 5,400. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस पण कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये वाटा. टोटल अमाऊंट आहे 3,600. 3,600ला 4 ने भाग द्या. 900 रुपयाचा एक भाग, 900 आणि 2,700. देन नेक्स्ट एक्सपेन्सेस इज फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस पण रजिस्ट्रेशन टाइपच खर्च असतो, त्यामुळे तो पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवायचा आहे. कमिशन ऑन सेल्स, सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून आपण सेल्स रेशो दाखवणार आहोत. फॉर्मेशन एक्सपेन्सेस बेसिस मध्ये लिहा पोस्ट, रेशो मध्ये डॅश, टोटल अमाऊंट 4,800. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स, सेल्स रेशो मध्ये 1:7, टोटल अमाऊंट आहे 7,200. 1:7 म्हणजे 8 ने भाग द्या 7,200ला. 900 रुपयाचा एक भाग, 900 आणि 6,300. 900ला आपण 7 ने गुणलं आणि पोस्टला दाखवले 6,300. त्यानंतर टेलिफोन चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशो मध्ये घ्या 1:3, टोटल अमाऊंट आहे 4,800. 4 ने भाग द्या. 1,200चा एक भाग, 1,200 आणि 3,600. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट सेल्सशी रिलेटेड आहे, सेल्स रेशो मध्ये वाटूयात. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. आधी ऍडव्हर्टाइजमेंट घ्या सेल्स रेशो मध्ये 1:7, टोटल अमाऊंट आहे 8,400. 8 ने भाग द्या. 1,050 रुपयाचा एक भाग, 1,050 आणि 7,350. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण सेल्स रेशोत वाटा 1:7, टोटल अमाऊंट आहे 16,800. 8 ने भाग द्या. 2,100चा एक भाग, 2,100 आणि 14,700. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर. इंटरेस्ट टू वेंडर यावर आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे, त्यामुळे जी वर्किंग नोट मधली अमाऊंट आहे तीच आपण घेणार आहोत. आणि लास्टला डिव्हिडंड ऑन शेअर्स पोस्टला दाखवायचे. इंटरेस्ट टू वेंडरची वर्किंग नोट आहे. त्यामध्ये आपण डिवाइड केलेली आहे अमाऊंट, ती अमाऊंट घेतोय 3,000 आणि 5,000. इंटरेस्ट टू वेंडर ऍक्च्युअल, टोटल अमाऊंट 8,000, 3,000 आणि 5,000. लास्टला डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड
जो दिला जातो शेअर्सवर किंवा जे इंटरेस्ट दिलं जातं डिबेंचर्सवर वगैरे ते सर्व वर्षाच्या शेवटी दिलं जातं. सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स वर्षाच्या शेवटी केल्या जातात. डायरेक्टर्सला जे काही दिलं जातं ते पण वर्षाच्या शेवटी दिलं जातं. म्हणून अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते सर्व पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवायचे असतात. म्हणून 20च्या 20,000 रुपये पूर्ण अमाऊंट घ्या पोस्ट इनकॉर्पोरेशनला. आता सर्व डेबिट साईडचे आयटम पोस्टिंग करून झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. टॅली करताना क्रेडिट साईडचे जे आयटम आहेत त्यांच्या बेरजा आधी घेतो आपण. क्रेडिट साईडच्या आयटम मध्ये फक्त एकच आयटम होता ग्रॉस प्रॉफिट आणि तो आपण डिवाइड केलेला आहे. डिवाइड करून 24,000 आणि 1,68,000 अशा अमाऊंट क्रेडिट साईडला आलेल्या आहे. त्याच अमाऊंट आपण टोटल कॉलमला घेणार आहोत. मग ह्या टोटल कॉलमला $1,92,000 टोटल कॉलमची टोटल दाखवा. 24,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशनची दोन्ही साईडला टोटल दाखवा आणि 1,68,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनची दोन्ही साईडला टोटल दाखवा. त्यानंतर डेबिट साईडचे आयटम वजा करून जो बॅलन्स येईल तो बॅलन्स असणारे नेट प्रॉफिट तो टोटल कॉलमला आलेला आहे 50,000. त्यानंतर टोटल कॉलमची टोटल केली प्री इनकॉर्पोरेशनची जी डेबिटची टोटल आहे ती टोटल करून जो बॅलन्स आलाय तो आलाय 3,250 रुपये. इकडे क्रेडिटचे पोस्ट इनकॉर्पोरेशनची जी डेबिटची टोटल आहे ती टोटल करून वजा बाकी करून बॅलन्स आलेला आहे 46,750. 3,250च्या खाली लिहा कॅपिटल आणि 46,750च्या खाली लिहा रेव्हेन्यू. हा बॅलन्स आहे, ही टोटल नाहीये, तर हा काय आहे बॅलन्स आहे. तुमची जी डेबिट साईडची टोटल आहे ती करून 24,000तून ती टोटल मायनस केली आणि बॅलन्स काढलेला आहे 3,250 रुपये. इकडे डेबिट साईडची पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल केली ती मायनस केली 1,68,000तून आणि बॅलन्स आलेला आहे 46,750 रुपये. हा आहे कॅपिटल प्रॉफिट आणि हा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आपल्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा तुम्हाला सांगायला सांगितलं होतं की नेट प्रॉफिट किती आहे, कॅपिटल प्रॉफिट किती आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती. किंवा स्टेटमेंट संपल्यानंतर तुम्ही खाली वर्किंग नोट म्हणून हे सेपरेट पुन्हा दाखवायचे, म्हणून आपण ते दाखवणार आहोत. मग या देअरफॉर टोटल नेट प्रॉफिट ₹50,000. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन दॅट इज कॅपिटल प्रॉफिट 3,250 आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन दॅट इज रेव्हेन्यू प्रॉफिट 46,750. हे प्रत्येक प्रॉब्लेमला दाखवलं तरी चालेल. या प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं होतं म्हणून आपण दाखवले. बघा इथे यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन ऑल्सो स्टेट द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ द सेम, म्हणून आपण ते दाखवले. पण तसंही प्रत्येक प्रॉब्लेमला दाखवलं तरी चालेल. इथे आपला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा थर्ड प्रॉब्लेम ब्लूम डेकरचा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. वन्स मोर मागचे सर्व कॅल्क्युलेशन्स पाहून घ्या. स्टेटमेंट आहे, इम्पॉर्टंट डेट्स आपण अगोदर लिहिल्यात. देन टाइम रेशो कॅल्क्युलेट केलाय. देन अदर वर्किंग नोट्स ज्या होत्या त्या दाखवल्या. देन स्टेटमेंट टाकलं, बॅलन्स काढला, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट दाखवली. ओके, थँक्यू.